इंटरनेटच्या युगामध्ये इंटरनेट न वापरणारे शिक्षक म्हणजे विठ्ठल गुरुजी. विठ्ठल नामदेवराव जाधव हे उदगीर तालुक्यातील तोंडचीर मूळ गावचे रहिवासी असून पेशाने शिक्षक होते. विठ्ठल जाधव यांचा वय 82 वर्ष पूर्ण झाला आहे. विठ्ठल गुरुजी आजपर्यंत इंटरनेट, मोबाईल, टीव्ही अशा कोणत्याही वस्तूंचा वापर त्यांनी केलेला नाही. कोणाचा फोनसुद्धा या गुरुजीला येत नाही. ज्या व्यक्तीला त्यांच्याशी बोलायचं असेल तर त्या व्यक्तीला त्यांच्या गावापर्यंत जाऊन भेट घ्यावी लागते. आजपर्यंत मोबाईल फोनचा वापर करत नाहीत. ते आज इंटरनेटच्या युगामध्ये सुद्धा रेडिओचा वापर करतात. त्यांच्याकडे 2 प्रकारचे रेडिओ आहेत. आजही विठ्ठल जाधव गुरुजी तब्येतीने चांगले आहेत. आज त्यांचे 82 वर्ष पूर्ण झाले आहेत. आजचं युग हे इंटरनेटचं असून सुद्धा विठ्ठल गुरुजी हे मागच्या युगात जगत असल्याचे दिसून आले आहे. ते म्हणतात की इंटरनेटचा युग आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये आजचं युग मागील युगात जसं वागायचं तसे दिवस येतील. खरंच आहे. विठ्ठल जाधव गुरुजींचे म्हणणे खरेच आहे. विठ्ठल नामदेवराव जाधव. शिक्षण BA BEd. नोकरीला लागलो इन सर्व्हिस केला मी BA BEd. मॅट्रिक पास. नोकरीला कधी लागलो? ते 2-3 सोडून दिलं 66ला लागलो. शिक्षक म्हणून बोलवला 66ला लागलो. तुम्हाला रेडिओचा नाद छंद कधीपासून आहे? 60%. रेडिओ व्यतिरिक्त दुसरं टीव्ही वगैरे काही नाही, दुसरं दुसरं काही बघत नाही का? काहीच बघत मोबाईल वापरण्याचा छंद नाही. नाही. कुठलीही न्यूज किंवा वार्ता ऐकत असताना रेडिओचाच वापर करतो. रेडिओच वापरतो. रिटायर झाला म्हणून जाऊन तो कधी पेपर सध्या तुमचं वय आता 82 होते म्हणा की 4 महिन्याला 2 महिन्याला. ते खाजगी नाव घातलेले. हा 12 वर्षाचा हो घालायला 4थीला मुली घालू लागलेला. खाजगी शाळेत होतो पहिले वांगीला. बाकी इतर छंद सर? काहीच नाही मला. सवय कोणती नाही, छंद नाही. व्यसन वगैरे काही? तंबाखू वगैरेचं व्यसन? काही नाही. ते जेवणपणी केलं ते केलं, पुन्हा काही सोडून दिलं आपण त्याला. नाद. शिक्षक म्हणून इसवी सन कितीला लागलात आपण? बोराळा. इसवी सन कितीपासून? 1966. 1966ला तुम्ही शिक्षक म्हणून बोराळा होता. रिटायर कधी झालात? 2ला. मग तुम्ही शिक्षक असताना सुद्धा रेडिओ वापरलात का? मामाच्या इथं होतं की आमच्या मावळ्याच्या इथं वाघ्याला. ते त्याचं ते ऐकायचो बसतो. मोटरला टेबल होतं ते. शिलोन त्यावेळेस चालत होतं. म्हणजे ना तुमच्या जन्मामध्ये तुम्ही मोबाईल सुद्धा इंटरनेट नाही, मोबाईल नाही, काहीच नाही. जर तुम्हाला कोणाला बोलायचं असेल तर डायरेक्ट घरीच यावं लागत असेल बोलायला? गावाला जाऊन बोलतो. मावशीला भेटायचं असलं, मामाला भेटायचं असलं, पुण्या सोयऱ्याला भेटायचं सरळ घर. बरं, कोणी जर फोन दिला तुम्हाला, तुमचा फोन आले म्हणून तुम्ही फोन सुद्धा वापरत नाही का? नाही. कोण आहे मला फोन करणार? कोणीच नाही फोन करणार मला. अजून तर कोणी फोन केले? अजून फोन केले मला कोणी? कारण का माझा मोबाईल नाही.